नमस्कार. डोक्यात कोंडा ज्याला असतो त्या व्यक्तीचा एक महत्वाचा प्रश्न असतो, तो म्हणजे डॉक्टर, हा आमचा साधा नेहमीचा कोंडा आहे का स्काल्प सोरियासिस आहे? तर मित्रांनो, आपण काही पॉइंट्सच्या आधारे आज नेहमीचा कोंडा आणि स्काल्प सोरियासिस यामधला फरक लक्षात घेणार आहोत. महत्वाचं पहिलं म्हणजे जे खवल्यांचं जे स्वरूप असतं त्याच्यावरून याच्यामध्ये डिस्टिंग्विश आपण करू शकतो. जर जो रेग्युलर कोंडा असतो तो अत्यंत बारीक असतो, तेलकट स्वरूपाचा असतो, किंचित पिवळसर असतो, तर सोरियासिस मध्ये या कोंड्याचं स्वरूप जाड पापुद्र्याप्रमाणे असतं. चांदीचे जसे पातळ थर असतात, पापुद्रे असतात, त्याप्रमाणे हे थर डोक्यातून आपल्याला येताना दिसतात. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे हा कशा पद्धतीने स्प्रेड होतो, कुठे तो जास्त दिसतो. तर नेहमीचा जो कोंडा असतो तो फक्त डोक्यामध्येच मर्यादित राहतो, तो इतर शरीराच्या भागावरती पसरत नाही. परंतु स्काल्प सोरियासिस मध्ये मात्र कपाळ, कानाच्या मागे, मानेवर, कधी कधी कपाळावरती हेअर लाईनच्या पुढेपर्यंत या सोरियासिसची व्याप्ती पसरलेली दिसते आणि यावरूनच या दोघांमध्ये आपण नक्की फरक करू शकतो. पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे यामध्ये होणारी खाज आणि जळजळ. याचं स्वरूप दोघांमध्येही थोडंसं वेगळं असतं. कोंड्यामध्ये ही जी खाज असते ती हलकी खाज असते, परंतु सोरियासिस मध्ये मात्र अत्यंत तीव्र स्वरूपाची खाज असते, आग असते, जळजळही यामध्ये होताना दिसते. आता मी तुम्हाला एक महत्वाचा पॉइंट सांगतो की ज्यामुळे या दोन आजारामध्ये पूर्णतः आपण डिस्टिंग्विश करू शकतो. ते म्हणजे जेव्हा डोक्यातला कोंडा असतो तो जर रेग्युलर कोंडा असेल आणि तो जर आपण काढायचा प्रयत्न केला तर तो सहज निघतो, परंतु सोरियासिसचे जे पापुद्रे असतात ते जर आपण ओढले तर त्या ठिकाणी एक छोटा रक्ताचा बिंदू येतो आणि याला ऑस्पिट्स साइन असं म्हणतात आणि त्यावरून स्काल्प सोरियासिस हा आजार पक्का आपण ठरवू शकतो. केस गळणे हा सुद्धा एक महत्वाचा डिस्टिंग्विशिंग पॉइंट होऊ शकतो. कोंड्यामध्ये केस गळती ही फारशी विशेष नसते, तर सोरियासिस मध्ये मात्र केसांची मुळं कमकुवत होतात आणि पॅचेस मध्ये केस हे गळायला लागतात. याचं महत्वाचं कारण असतं ते म्हणजे सोरियासिस मध्ये जो प्रचंड प्रमाणामध्ये डेड स्किनचा जो डेब्री तयार झालेला असतो हा त्या केसांच्या मुळाशी अडकून राहतो. केसांचं पोषण त्यामुळे होत नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती खालित्य म्हणजे केस गळणे ही तक्रार स्काल्प सोरियासिस मध्ये दिसते, ती कोंड्यामध्ये इतकी विशेष नसते. पुढचा महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे या आजाराचं मूळ कारण. जो आपला नियमित रेग्युलर होणारा जो कोंडा असतो तो बऱ्याचदा स्काल्प मध्ये मोठ्या प्रमाणावर जेव्हा ड्रायनेस येतो, शॅम्पूचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती होतो, पोल्युशन अशा कारणाने होतो, कधी कधी फंगल इन्फेक्शन हे सुद्धा नियमित होणाऱ्या ज्या कोंड्याला कारण असतं. परंतु सोरियासिस हा आजार पूर्णतः वेगळा आहे. याला ऑटो इम्युन डिसऑर्डर असं म्हणतात. म्हणजे आपली जी रोगप्रतिकार शक्ती असते ती बिघडते आणि ती आपल्या शरीरातल्या त्वचेच्या पेशींवरती अटॅक करते आणि त्यामुळं सेल डिव्हिजनची जी सायकल असते ती जवळजवळ 10 पटीने वेगवान होते. त्यामुळं जी त्वचेची पेशी सहसा 30 दिवसांपर्यंत तिचं लाईफ स्पॅन असतो तो 3 ते 4 दिवसामध्ये ही पेशी मरायला लागते आणि ह्या मेलेल्या पेशींचा थर साचतो आणि त्याच्यातूनच हे कोंड्याचे पापुद्रे तयार होतात. त्यामुळे या आजाराची जी उत्पत्ती आहे ही आपल्या रोगप्रतिकार शक्तीमधल्या बिघाडामध्ये आहे. आयुर्वेदानुसार वात, कफ दोष हे या आजारासाठी रिस्पॉन्सिबल असतात. जेव्हा यांच्यामध्ये संतुलन बिघडतं त्याचप्रमाणे रक्तदोष निर्माण होतो तेव्हा हा आजार होतो. त्यामुळे सोरियासिस हा आजार नेहमीच्या फंगल इन्फेक्शन पेक्षा खूप वेगळा आहे. आता आपण या आजाराच्या महत्वाच्या टप्प्याकडे म्हणजे आयुर्वेदिक उपचारांच्या बाबतीमध्ये बोलूया. कोंडा जो असतो त्याच्यामध्ये धावन ही चिकित्सा फार महत्वाची असते. वेगवेगळ्या पद्धतीची जी केशधावन चांगल्या पद्धतीने करणारी केश गुणधर्माची ज्या वनस्पती असतात त्यांचे काढे करून त्यांनी केस धुतले जातात. शिकेकाईनी, त्रिफळ्याच्या काढ्याने केस धुणं हा एक नियमित असणारा उपचार आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे ही त्वचा शुद्ध करणारी, तिथलं इन्फेक्शन कमी करणारे जे लेप असतात, हेअर पॅक असतात, ते सुद्धा यामध्ये कोंड्यामध्ये वापरले जातात. त्याचप्रमाणे धारा ही ट्रीटमेंट, वेगवेगळ्या पद्धतीच्या औषधांचे काढे असतील किंवा वेगवेगळी सिद्ध केलेली तेल असतील त्याची धार सोडणे हा एक केरळियन धारा प्रकार जो आहे हा सुद्धा जेव्हा तीव्र स्वरूपाचा कोंडा असतो तेव्हा केले जाणारे उपचार पैकी तो एक महत्वाचा उपचार आहे. तैल अभ्यंग ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. विशेष
विशेषतः या निमित्ताने मी तरुण पिढीला सांगू इच्छितो की कोंडा असला म्हणजे तेल लावायचं नाही किंवा तेल लावल्याने कोंडा जास्त होतो हा एक आपला समज आहे, परंतु स्काल्पचं ड्रायनेस हे त्याच्यामधलं महत्वाचं कारण आहे. आपल्या स्काल्पची नरिशमेंट जर व्यवस्थित नाही झाली तर त्यामुळे कोंडा हा जास्त प्रमाणात निर्माण होतो. त्यामुळे कुठलंही ओव्हर द काउंटर किंवा जाहिरातीतलं तेल न वापरता योग्य सल्ल्याने आपल्या प्रकृतीनुरूप आपण जर तेल निवडलं आणि त्याने शिरोभ्यंग जर केलं तर कोंडा हा नक्की नियंत्रणात राहतो आणि तो पूर्ण जाऊ पण शकतो. आता सोरियासिस साठी मात्र फार मूलगामी असा अप्रोच आपल्याला ठेवावा लागतो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेप, काही रसौषधी, काही पंचकर्म ही सुद्धा अत्यंत युक्तिपूर्वक वापरावं लागतात. त्यामध्ये महत्वाचं प्रधान कर्म आहे ते म्हणजे विरेचन आणि रक्तमोक्षण. तर यामध्ये जलौकावचरण ही सुद्धा चिकित्सा केली जाते. तर भगवान धन्वंतरीच्या हातामध्ये जे शस्त्र आहे ते म्हणजे जलौका, या जेव्हा आपण डोक्यावरती लावतो तेव्हा तिथलं इन्फेक्शन, सूज, रक्तदृष्टी कमी होते आणि त्यामुळे सोरायसिसचे पॅचेस हे अत्यंत लवकर कमी होतात. सिरागत रक्तमोक्षण करू शकतो किंवा बॉडी डिटॉक्स करण्यासाठी विधिवत पंचकर्मातली विरेचन ही ट्रीटमेंट जर आपण केली तर खूप फायदा होतो. शिरोधारा, मग यामध्ये दोन अप्रोच असतात. एक असतं ताकाने केली जाणारी, दुसरी असते ती काढ्याने केली जाणारी आणि क्वचित तेलाचाही वापर आपण करू शकतो. तर औषधी वनस्पतींनी सिद्ध केलेले जे ताक असतं त्या ताकाची जेव्हा आपण डोक्यावरती, कपाळावरती धार सोडतो तर आमच्याकडे यासाठी एक स्पेशलाइज डेव्हलप केलेलं एक टेबल पण असतं. त्या टेबलवरती पेशंटला आधी शिरोअभ्यंग करून नंतर हे औषधी ताकाची धार इथं सोडली जाते. तर याच्यामध्ये ताणतणावही कमी होतात, कारण हे महत्वाचं कारण आपली इम्युन सिस्टीम बिघडवण्यामध्ये असतं. ते ताणतणाव कमी होतात, स्काल्पची नरिशमेंट व्यवस्थित होते, तिथली सूज कमी होते आणि त्यामुळे तक्रधारा ट्रीटमेंट मुळे स्काल्प सोरियासिस मध्ये अत्यंत आमूलाग्र बदल किंवा सुधारणा होऊ शकते. औषधांमध्ये प्रचंड मोठी एक रेंज आहे, त्यामुळे व्यक्तीच्या प्रकृतीच्या अनुसार आपल्याला द्रव्य निवडावं लागतं. यामध्ये मंजिष्ठा, खदीर यासारखी औषधं, त्याचप्रमाणे हरताळ किंवा मनशील यासारखी काही रसौषधी सुद्धा लेप स्वरूपामध्ये आपण वापरू शकतो. तर मित्रांनो, शेवटी तुम्हाला मी हीच गोष्ट पुन्हा एकदा सांगेन की सोरियासिस कडे साधा कोंडा म्हणून दुर्लक्ष करू नका, कारण आमच्याकडे येणारे जे कोंडा या आजारासाठी म्हणून येणारे जे पेशंट असतात ते बऱ्याच वेळा जेव्हा तो आजार जीर्ण स्वरूपात होतो तेव्हा तो स्काल्प सोरियासिस मध्ये रूपांतरित झालेला असतो आणि यामध्ये एक बहुमूल्य वेळ रुग्णांनी खर्च केलेला असतो. मग तो ओव्हर द काउंटर जाहिरातीचे वेगवेगळे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरतो आणि त्याचा आजार हा बिलकुल कमी होत नाही आणि नंतर मग जेव्हा डोकं सोडून जेव्हा कोपरावरती, कानाच्या मागे, गुडघ्यावरती असे चट्टे यायला लागतात तेव्हा या सोरियासिस आजाराचं खरं स्वरूप आपल्याला दिसायला लागतं. त्यामुळं हा आपला कोंडा आहे असं समजू नका आणि साधा कोंडा असेल तर तो झटकन सोप्या उपायांनी जाईल, परंतु स्काल्प सोरियासिस असेल तर त्यावर अत्यंत शास्त्रीय पद्धतीने उपचार हे आपण जरूर करून घ्यावे, ही या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन. धन्यवाद.